युएस मध्ये राहून टेस्लाची सेल्फ ड्राईव्ह मोडची मजा घेण्याची इच्छा तर होती, आज ती पूर्णही झाली. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार युएसए. आता आमच्या हर्षा भाऊचं सांगायचं म्हटलं तर रोज एक नवीन गाडी घेऊन येत असतोय. आज टेस्लाचं मॉडेल वाय घेऊन आला होता आणि त्याचा जेव्हा मी सेल्फ ड्राईव्ह मोड बघितला ना, तेव्हा माझ्या चक्कीतच जाळ झाला. ज्या लोकेशन वरती जायचंय त्याचं लोकेशन टाकायचंय, गाडी आपल्या आपण तिथे घेऊन जाते आणि पार्किंगची स्किल्स तर नेक्स्ट लेवलच. आता ही गाडी बघून मला एक क्षणी असं वाटलं होतं ना की माणसाच्या आयुष्याला पण जर का असं सेल्फ ड्राईव्ह मोड असतं ना तर कशाचीच चिंता नसते. पण आपल्याला तर आपल्या आयुष्याच्या गाडीचा कंट्रोल आपल्या हातामध्येच ठेवावा लागतो. तिथे कोणताही सेल्फ ड्राईव्ह मोड नाही चालत. आणि माझी ती लाईफची गाडी सकाळपासूनच पळत होती, कारण भरमसाठ प्रेप पण होता. त्यामध्ये मंडी राईस जसा रेडी झाला तशा लगेच ऑर्डर्स यायला पण सुरुवात झाली. आणि त्यात पावसाळ म्हणजे मेम्फिसची गरमी, किचन मधला भरमसाठ प्रेप, तंदूर, गॅस रेंजेस यांची हीट काय कमी होती. ते बाहेर पण एकदम उन्हाळ्यात चालू होता कडक. आणि या दोघांच्या मध्ये माझा आणि रोहितचा चांगला कबाबच होऊन बसला होता. आता मी इतके दिवस झालं युएस मध्ये राहतो, पण इथलं वातावरण मला कधीच कळालं नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे सगळे ऋतू तुम्हाला एका दिवसामध्येच बघायला मिळतील. पण बाहेरचं वातावरण कसं काय असं ना, काम काय आपलं थांबत नाही. त्यामध्ये मखनी, मंडी, कढाई यांच्या ऑर्डर्स तर चालूच असतात. त्यापेक्षा पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे स्वतःचा लंच. त्यामध्ये काठी रोल तयार करून घेतला आणि जशी इव्हनिंग चालू झाली तशी एका बाजूला गोट मंडी आणि आपल्या ऑर्डरचा सिलसिला चालू झाला. आता इव्हनिंग तुफान तर बिझी नव्हती, पण थोडंसं वादळ येऊन गेलं तेवढं चालायचंच. आणि किचन माझं क्लीन झालंच होतं की शेवटचा एक टेबल आला. त्याचा निकाल लावला. सेल्फ ड्राईव्ह मोड एन्जॉय करत माझी स्वारी निघाली घराकडे. जय शिवराय.